नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट, चटपटीत आणि पाचक अशी बेदाणा म्हणजेच किसमिसच्या चटणीची रेसिपी। तुमच्या जिभेला जर चव नसेल, काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल, घरातील एखादी भाजी आवडत नसेल, तर ही बेदाण्याची चटणी खाऊन बघा, अप्रतिम लागते। आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना देखील विकतचे कुठलेही सॉस किंवा जाम देण्यापेक्षा पाचक अशी ही बेदाण्याची चटणी देऊन बघा, खूप आवडीने मुलं ही चटणी खातात। कुठल्याही प्रकारच्या पराठ्यांबरोबर किंवा स्नॅक्स बरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही करू शकतात। चला तर बघूयात आता याची कृती। बेदाण्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी बेदाणे। बेदाणे पाण्याने स्वच्छ धुवून मी थोड्या पाण्यामध्ये 2 तासासाठी भिजत ठेवले होते। भिजवल्यामुळे हे छान फुलले आहे। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे चवीनुसार वाळलेली लाल मिरची। लाल मिरची देखील पाण्यामध्ये मी भिजत ठेवली होती। इथे मी काश्मीरी लाल मिरची वापरली आहे। ही चवीला खूप तिखट देखील नसते आणि याचा रंग देखील खूप छान येतो। अशा मध्यम आकाराच्या 3 मिरच्या मी घेतल्या आहे। ह्या देखील 2 तासासाठी भिजत ठेवल्या होत्या। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। सर्वप्रथम इथे लोखंडाच्या तव्यावर आपल्याला 10 ते 12 काळी मिरी भाजायची आहे आणि यामध्येच पाव टीस्पून जिरे देखील घालूया। लोखंडी तव्यावर आता अगदी मंद आचेवर हे जिरे आणि मिरे आपल्याला छान खरपूस भाजायचे आहे। अगदीच ताज्या अशा भाजलेल्या जिऱ्याची आणि मिऱ्याची चव ह्या चटणीमध्ये खूप मस्त येते। हे बघा, हे मिरे आणि जिरं छान खरपूस मी भाजून घेतलं। आता आपण हे काढून घेऊ। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे भाजलेले मिरे आणि जिरे घालूया। ह्या भिजवलेल्या ज्या लाल मिरची आहे ह्या घालूया। तीन लसूण पाकळ्या। तुम्ही जर लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल। सर्वप्रथम आता मिरची, लसूण आणि हे जिरे आपण बारीक करून घेऊ। हे बघा, या प्रकारे हे जरा मी बारीक करून घेतलं। आता यामध्ये हे भिजवलेले बेदाणे घालू। खूप पाणी असेल तर काढून टाका। चवीनुसार मीठ घालूया। चवीनुसार लिंबाचा रस। बेदाणे किती आंबट किंवा किती गोड आहे किंवा तुम्हाला कसं आंबट गोड आवडतं त्यानुसार हा लिंबाचा रस घालू शकता। आता मिक्सरला हे पुन्हा छान बारीक असं वाटून घेऊ। आवश्यकता असेल तर थोडं पाणी घाला। अगदी खूप पातळ ही चटणी करू नका। हे बघा, या पद्धतीने ही चटणी मी छान वाटून घेतली आहे। टेक्स्चर बघा किती छान आलं आहे आणि रंग देखील खूप मस्त आला। याच पद्धतीची आपल्याला ही हवी आहे। आंबट गोड तिखट चटकदार अशी बेदाण्याची चटणी तयार आहे। ही चटणी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी, समोस्यांबरोबर, कचोरीबरोबर, पराठ्यांबरोबर तोंडी लावण्यासाठी करून बघा, खूप मस्त लागते। मुलांना देखील विकतचे कुठलेही केमिकल युक्त सॉस किंवा जॅम देण्यापेक्षा ही चटणी देऊन बघा, अप्रतिम लागते। चटणी एकदा बनवल्यानंतर फ्रीजमध्ये साधारण 3 ते 4 दिवस देखील सहज टिकते। नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।